खरा इतिहास आमच्यापासून लपवून ठेवलेला आहे. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज हा एक थोडा गुंतागुंतीचा संबंध आहे. कुठल्याही वर्णनात आपल्याला असा थोडी जरी हिंट मिळते का की शिवाजी महाराज हे समर्थ रामदासांचे शिष्य होते. हिंदवी स्वराज्य म्हणजे समस्त हिंदूंच्या कल्याणाचं असाही त्याच्यातला अर्थ काढता येतो. मुस्लिमांच्या विरोधात असावा असाही सोयीचा अर्थ काढता येतो. मराठी म्हणतील शिवाजी महाराज हे आमचे होते. मुघलांच्या प्रदेशामध्ये गेला असेल तर कुठल्या मशिदीला हात लावायचा नाही, कुराणाची विटंबना झाली नाही पाहिजे. आणि मराठ्यांच्याही सैन्यामध्ये मुस्लिम होते. महाराजांवरती विश्वास ठेवून त्यांच्यासाठी मुस्लिमांनी पण केलेलं आहे. हा क्षत्रियत्व आणि ब्राह्मण्यत्व मधला जो काही लढा आहे सुप्रिमसीसाठीचा तो कायम चालत आलेला आहे. तर शिवाजी महाराजांनी ते एक गुड आयडिया जनतेच्या मनामध्ये टाकली. स्वराज्य 2 वेळा सुरत लुटल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणात धन प्राप्ती झाली तरी त्याच्यावरनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रचंड मोठा महाल असं काही पाहायला भेटत नाही. त्यांनी ते सगळे पैसे पुन्हा पुन्हा किल्ल्यांवर खर्च केले. सिद्धी जोहर प्रचंड ताकदवान होता, शाहिस्ते खान प्रचंड ताकदवान होता. त्याने तिकडे जाऊन खूप पराक्रम गाजवला आसाममध्ये, पण त्याला इकडे नाही काही करता. शिवाजी महाराजांचं जे दैवतीकरण झालेलं आहे, आदर महत्वाचा का ज्याला आपण दैवत समजतो त्यांच्याविषयीचं प्रेम महत्वाचं. की महाराजांचं अस्थि विसर्जन अजून झालं नाही असंही बोललं जाते.